वेलकम बॅक टू आराध्या जाधव परीक्षा चॅनल. आज मी तुमच्यासाठी 2 युजफुल ट्रिक्स आणली आहे आणि माझं चॅलेंज आहे ती ट्रिक्स तुम्हाला 100% माहित नाही. चला व्हिडिओ स्टार्ट करू. थांबा. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला मला एक प्रॉमिस करावं लागेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्सना शेअर करा आणि सबस्क्राइब तर तुम्ही करणार. व्हिडिओ स्टार्ट करू. अननोन नंबर ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नाही त्याला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज कसं करणार? नंबर सेव्ह करणार, व्हॉट्सअप रिफ्रेश करणार आणि सेव्ह करणार. अशी ट्रिक आहे. त्यांना तुम्ही बिना नंबर सेव्ह करता डायरेक्टली मेसेज टाकू शकता. मोबाईल स्क्रीन तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप ओपन करा. राईट हँड बॉटम कॉर्नर कॉल ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा. कॉल ऑप्शनच्या वरती ग्रीन कलरचा कॉल ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा. वरतून खाली वरतून 2 नंबरला कॉल अ नंबर त्या ऑप्शनवर क्लिक करा. मग तिथं अननोन नंबर डायल करा. थांबा तोपर्यंत ग्रीन टिक ऑन व्हॉट्सअप येईपर्यंत आलं. त्याच्यानंतर 0च्या खाली कॉल ऑप्शनच्या लेफ्ट साईडला मेसेजचा एक सिम्बॉल आहे त्याच्यावर क्लिक करा. मग तुम्ही त्याला काही पण पाठवू शकता. थँक्यू. सेकंड ट्रिक, लॅपटॉपवर विंडो बटन तुम्ही कशासाठी यूज करता? तुम्ही तर बोलणार स्टार्ट मेन्यू बार ओपन करण्यासाठी. आम्ही तुम्हाला माहिती नाही ना. मी तुम्हाला 3 युजफुल युजेस सांगणार आहे विंडो बटनचे. चला, फर्स्ट तुम्हाला इमोजीस तुमच्या लॅपटॉपवर पाहिजे तर तुम्ही काय यूज करणार? मी सांगते. विंडो प्लस डॉट बटन हे तुम्ही प्रेस केले तर तुम्हाला खूप सारे इमोजीचे ऑप्शन्स आहे ना त्याच्यामधून तुम्ही कोणतं पण चूज करून लॅपटॉपवर ऍड करू शकता. सेकंड, तुमच्या लॅपटॉपवर खूप सारे ऍप्लिकेशन्स ओपन झालेत आणि ते तुम्हाला एकाच वेळी मिनिमाइज करायचे तर तुम्ही यूज करा विंडो प्लस डी. त्यानं तुम्ही एकाच वेळी सगळे ऍप्लिकेशन्स मिनिमाइज करू शकता. कॉपी आणि पेस्ट साठी तुम्ही कोणते शॉर्टकट यूज करता? तुम्ही म्हणाल कॉपी साठी Ctrl+C आणि पेस्ट साठी Ctrl+V. तुम्ही Ctrl+V ने पेस्ट केलं तर जे तुम्ही लेटेस्ट कॉपी केले तेच दिसणार. पण तुम्ही Windows+V ने पेस्ट केलं जे तुम्ही सर्व कॉपी केले ते सर्व तुम्हाला दिसणार. एकदा हे तुम्ही लॅपटॉपवर ट्राय करा बरं का. मी तुम्हाला माहित होतं का? नाही ना. स्टार्टिंगचं प्रॉमिस आठवतंय ना? हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आणि